बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मोजे जाधव जवळा या छोट्याशा गावातून मोठं झालेलं व्यक्तिमत्व म्हणून ॲडव्होकेट सुभाष राजाराम शिंदे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे। त्यांचे सुरुवातीचे शिक्षण गावी झालेले असले तरी नंतर मात्र मग परळी आणि अंबेजोगाई तालुक्यामध्ये त्यांना शिक्षणासाठी जावे लागलेले आहे। परंतु लहानपणापासूनच शिक्षणाची गोडी असलेल्या सुभाष शिंदे यांनी नेहमीच मन लावून अभ्यास केला आणि यामुळे ते नेहमीच टॉपवर असायचे। चांगल्या मार्कांनी दरवेळी पास होऊन ते आपले वेगळेपण दाखवून द्यायचे। शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेले हे सुभाष शिंदे वडिलांनाही शेतीच्या कामामध्ये मदत करत असत। अभ्यासामध्ये हुशार असल्याने त्यांना अंबेजोगाईमध्ये नोकरीची संधी देखील आली होती, परंतु त्यांना सामाजिक कार्याची आवड होती, त्यामुळे त्यांनी व्यावसायिक शिक्षण घेण्याचे ठरवले आणि कायदेशीर शिक्षण घेतले। वकील झाले आणि अंबेजोगाईमध्ये सुरुवातीला काही दिवस वकिली केली। त्यानंतर मग केज शहरामध्ये ते स्थिरावले आणि लोकप्रिय झाले। वकिली व्यवसायामध्ये बघता बघता ते टॉपवर पोहोचलेले आहेत। दूरदूरवर त्यांचे नाव पोहोचलेले आहे। विविध पॅनलवरही त्यांची निवड झालेली आहे। म्हणून अशा या गुणवंत, ज्ञानवंत आणि कीर्तिवंत व्यक्तिमत्वाच्या ॲडव्होकेट सुभाष शिंदे यांच्या आजवरच्या यशस्वी जीवनकार्यावर प्रकाश टाकणारी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर। मी ॲडव्होकेट सुभाष राजाराम शिंदे। माझं गाव हे छोटंसं सर जाधव जवळा म्हणून ही केज शहरापासून एक 10 किलोमीटर अंतरावर आहे आणि प्राथमिक शिक्षण जाधव जवळ्यामध्ये 4थीपर्यंत झालं। 5वी मी कोरेगावला केली आणि नंतर परळी घाटनांदूर करत करत अंबाजोगाईला शिक्षण पूर्ण केलं सर। आणि ज्यावेळेस माझं तिथं शिक्षण BSc कंप्लीट झालं सर डेअरी सायन्समध्ये, दुग्धशास्त्रामध्ये, त्यावेळेस एक 11वी 12वीसाठी त्या योगेश्वरी कॉलेजमध्ये ऑप्शनल सब्जेक्ट डेअरी सायन्स सुरुवात झाली आणि माझी डिग्री कंप्लीट झाल्याबरोबर मला तिथंच ऑफर दिली पिरियड बेसिसवर प्राध्यापक म्हणून तुम्ही इथं जॉब करा। परंतु सर माझ्या डोक्यामध्ये सर्व्हिस करणे हा जॉब नसल्यामुळं मी ह्या व्यवसायामध्ये येण्याचं ठरवलं आणि त्याला वडिलांचं मार्गदर्शन मला भेटलं। वडिलांनी सांगितल्यामुळे मी विधी क्षेत्रामध्ये आलो आणि त्यानुसार माझी वकील व्यवसाय सुरुवात केली। योगायोगानं 2-3 पॅनलवर मला नियुक्त्या मिळाल्या, 2-3 तलावात संपादित क्षेत्राचे कामं मला मिळाले आणि त्यामध्ये मी शासनाशी झगडून त्या लोकांचा जास्तीत जास्त फायदा करून देण्याचा प्रयत्न केला। मंजिल उन्हीं को मिलती है कि जिनके दिल में चाहत है आसमां को छूने की। कारण त्याच व्यक्तीला या ठिकाणी यश मिळतं ज्या व्यक्तीमध्ये ते मिळवण्याची ताकद आहे। कारण नशीब बाकी काही असो अगर नसो, परंतु एक निश्चित आहे की नशिबाला दोष देण्यापेक्षा आपण आपलं कर्म पाहावं आणि ज्याचं कर्म चांगलं आहे की त्याला मग इकडं तिकडं बघायची गरज पडत नाही। मुलाखतीच्या माध्यमातून आजवर विविध क्षेत्रातील विविध चांगल्या लोकांना, व्यक्तींना आपण आजवर भेटलो। आज मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून आज आपल्या भेटीला आहेत केज नगरीतील, त्याचबरोबर केज तालुक्यातील जाधव जवळा या गावचे भूमिपुत्र सन्माननीय ॲडव्होकेट सुभाष राजाराम शिंदे। सर, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत। खरं तर अगदी ही मुलाखत फार वेगळी आहे। वेगळी यासाठी म्हटलं कारण तुमचा प्रवास एका ग्रामीण भागातून सुरू झाला आणि आज एका शहरामध्ये स्थिरावलेला आहे। तर काय सांगाल नेमकं की तुमचं जे बालपण आहे किंवा तुमचं जे शिंदे कुटुंब आहे जाधव जवळा, नाही का, अगदी केज पासून अगदी काही अंतरावर आहे, तर जाधव जवळा या गावामध्ये तुमचं जे बालपण गेलं, काय नेमक्या बालपणीची आठवण येतं? तर सांगायचं झालं तर माझं गाव केज पासून एक 11 किलोमीटरवर एक छोटंसं गाव आहे। एक त्याला निसर्गानं वरदान दिलेलं आहे। एक बोभाटी नावाची नदी त्या गावावरून वाहते आणि त्या गावावर सध्या तलाव झालेला आहे। पण पूर्वी लहानपण कसं गेलं? लहानपणी
ह्या कुठल्या गोष्टी नव्हत्या. नदी असायची, परंतु गावामध्ये शिक्षणाची जास्त सुविधा नव्हती. जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा 4थीपर्यंतचीच, त्या ठिकाणी आमचं शिक्षण झालं. मग त्या ठिकाणी शाळा म्हणजे शाळाच असते जिल्हा परिषदची. त्यावेळेस आम्ही दुपार झाली, शाळा सोडली, गेले नदीवर डुबायला. हे अशा पद्धतीनं कुठं बोरीकडं बोरी खा, बोरीकडं जा. एकूणच काय की बालपण ही खेळण्या बागडण्यामध्ये चांगल्या प्रकारे गेलेले आहे. आणि दोस्त मित्र कंपनी समवयस्क असल्यामुळं शाळेत जेवढे काही विद्यार्थी त्यावेळेस असतील ते सगळे एकत्रित मित्रच असायचे आमचे. मग हे प्राथमिक शिक्षण 4थी गावामध्ये झाल्यानंतर 4थीपर्यंत 4थीमध्ये गावातल्या शाळेमध्ये चांगल्या प्रकारे आपण उत्तीर्ण झालो, म्हणून घरच्यांनी बी थोडासा सपोर्ट केला. परंतु तेवढी परिस्थिती उत्तम नसल्यामुळं त्या ठिकाणून आमच्या गावापासून 1-2-2.5 किलोमीटरवर दुसरं छोटंसं गावच, त्या ठिकाणी 5वीसाठी आम्ही पायी चालत जाऊन तिथलं शिक्षण पूर्ण केलं. जाधव जवळ नाही का, अगदी आता तर अगदी गावाचा कायापालट झालेला आहे, कारण जिथं पाणी आहे, जिथं अगदी समृद्धी आहे. परंतु तुमच्या लहानपणीचा गाव जरा वेगळा होता. नदी होती परंतु पाणी अडवलेलं नव्हतं, धरण नव्हतं. सर, लहानपणी काय असतं की त्या सगळ्या आठवणी ॲज इट इज आपल्या डोक्यात कायम अगदी राहिलेल्या असतात नाही का लहानपणीच्या. तर तुमचं जे कुटुंब आहे, शिंदे कुटुंब, त्या काळामध्ये कुटुंबाची, त्या घराची नेमकी कशी परिस्थिती होती, तुमचा उदरनिर्वाह काय होता, नेमका कुटुंब नेमकं कसं चालायचं नेमकं ते सांगा. हां, त्यामध्ये कुटुंब चालवण्यासाठी शेतीशिवाय दुसरा तर उद्योगधंदा काहीच नव्हता. मग शेतीमध्ये कष्ट करणे आणि त्याच्यातून मिळालेल्या उत्पन्नावरच मुलाबाळाचं शिक्षण जगवणं, घर भागवणं, ह्या पर्यायी गोष्टी होत्या. आणि त्यावेळेस गरजा पण मर्यादित असल्यामुळं येणाऱ्या उत्पन्नावर व्यवस्थितपणे घर चालू शकत होतं. सर, हे झालं तुमच्या कुटुंबाचं. परंतु आम्हाला ऐकायचं की कसं असतं की आपल्याला घडवण्यामध्ये 2 व्यक्ती असतात, एक आई आणि वडील. आम्हाला पहिल्यांदा ऐकायचं की तुमचे वडील जे शेतकरी नाही का, आणि त्यानंतर थोडेफार व्यापारी सुद्धा. तर वडील या व्यक्तीबद्दल बोलताना काय काय सांगायला आवडेल आज? हां, वडिलाचं जी संघर्षमय जीवन आणि जिद्द चिकाटी जी होती त्याच्यातून आम्ही बरंचसं शिकलो. त्यांच्याकडूनच ते गुण आमच्यामध्ये आले आणि तेच पुढं आम्हाला ह्या स्टेजपर्यंत घेऊन आलेले. काय वडिलांनी शेती तर कमीच होती, कारण आमच्या जाधव जवळा आजची लोकसंख्या तिथं 2-2.5 हजार अशी, एवढं छोटं गाव आहे. मग त्या ठिकाणी वडिलांना जमिनीमधले उत्पन्न तर सफिशियंट नव्हतंच सर, कारण उत्पन्न ही काय, शेंगा कापसाचे असेच प्रकारचे उत्पन्न होते, बागायती क्षेत्र नव्हते, कोरडवाहू जमिनी असायच्या, पावसावर अवलंबून असायची सगळी शेती. मग त्यावेळेस वडिलांनी एक छोटासा व्यवसाय करायचा म्हणून त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा माल खरेदी करणे आणि तो बार्शी या ठिकाणी बैलगाड्याच्या स्वरूपात नेणे, वाहतुकीचे साधन नव्हते. आणि ती जिद्द, ती चिकाटी, त्याच्यातून जे काही त्यांचं उत्पन्न झालं त्याच्यामधून त्यांनी शेत जमीन खरेदी करण्यासाठी धडपडी केली. कारण आमच्या जाधवजवळा शिवार हा 70% हा राजपूत समाजाचा होता, म्हणजे राजपुताची प्रॉपर्टी होती ती पूर्ण. मग याच्यातून पुन्हा मग शेती घेण्याच्या त्या चिकाटीमधून त्यांनी काही शेती बक्षीस पण दिली आणि त्याच्यामुळं आमचं कुटुंब सेटल झालं. जाधव जवळ्यामध्ये जरी नाव जाधव जवळा असलं तरी तिथं 40-50% जवळपास शिंदे आणि 50% जाधव आहेत त्या गावामध्ये. निश्चितपणे या ठिकाणी आपल्या वडिलांबद्दल आपला अभिमान असतो. तुमच्या वडिलांनी खूप कष्ट घेतले, तुम्हाला घडवलं, वाढवलं. जसं वडिलांबद्दल तुम्ही बोलला तसं आम्हाला तुमच्या आईबद्दल ऐकायचं होतं. हा, आईनं घर सांभाळलं नसतं. हो, जर ही गाडीची 2 चाक आहेत सर, एक जर चाक नसेल तर गाडी पुढे जात नाही. त्या पद्धतीनं वडील ज्या पद्धतीनं होते त्याच पद्धतीनं आईनं घर सांभाळलं. आईच्या अवतीभोवतीचे आयुष्य असतं ना, ते जरा वेगळं असतं. तुमचं आयुष्य कसं होतं आईबरोबर, म्हणजे आईबरोबर बॉन्डिंग कशी होती तुमची? आईबरोबर सर्वात जास्त, कारण घरामध्ये सर्वात लहान मी असल्यामुळं आईचा सर्वात लाडका म्हणून मीच राहणार ना. सर, अगदी जाधव जवळ्यामध्ये जे बालपण गेलं, स्वभाव कसा होता? अगदी साधा सिंपल होता का खोडकर होता? नाही, साधा होता. लहानपणी खोडकरपणा नव्हता, बिलकुल नव्हता. असं म्हणतात की शेतकऱ्याच्या मुलांना काम कर म्हणायची गरज पडत नाही, कारण जे दिसतं त्यानुसार आपण वागायला असतो. तर तुम्ही लहानपणी मग रानात काम केलं का? मग बिलकुल केलं सर. काय कुठली कामं केली? मी कोणतीही बैलाची कामं असल्यानंतर मी लहान असताना
घरचे नको म्हणत असल्यानं पूर्वी काय बैलाचीच नांगरट असायची सर. हो. ट्रॅक्टर नव्हते, मग कुळव त्याचाच बैलावरच चालणारा. मग ते मला हाकणं फार आवडायचं अच्छा. लहानपणी. नांगरावरती आगल काठी धरून वर चढून उभं राहायचं. बरं त्यावेळेस काय उन्हाळ्यामध्ये नांगरण असते सर. रात्रीच्या वेळेस शक्यतो चांदण्या रात्रीचं नांगरण करतात, कारण दिवसा बैलांना त्रास होतो. मग रात्रीचा आम्ही शेतात जाण्यासाठी हट्ट करून जायचं. म्हणजे आणि खरं तर त्या आठवणी आणखी कायम आहेत नाही का? कायम माहिती सर लहानपणी खास करून जे आपलं लहानपणीचं जे विश्व असतं जरा वेगळं असतं आणि त्या काळातले प्रत्येक सण सुद्धा वेगळे होते नाही का? आता हो. पण दिवाळी आहे, पण दिवाळी वाटत वाटत नाही. तर तुमच्या काळातले जे सण होते तुम्हाला आवडणारा सण कोणता होता मग? सर दिवाळी तर हा नंबर 1चा सण आहे, अच्छा. कारण त्यावेळेस आपल्याला फटाके मिळतात, Yes. गोडधोड घरी त्याच वेळेस होतं. त्याच्यामुळं दिवाळी आणि दिवाळी येण्याची वाट आम्ही महिनाभर अगोदर पाहत होतो त्यावेळेस. वा. कारण कधी दिवाळी येणार, कारण दिवाळीला कपडे नवीन भेटणार, ह्या सगळ्याची आठवण येतात. कारण ग्रामीण भागामध्ये असे सणवार याच्याशिवाय तुमच्या घरी चांगलं जेवण बनत नसते. रोजची आपली भाजी भाकरी खावं लागते. एकूण तुमच्या कुटुंबातले किती म्हणजे तुम्ही किती भावंड हा. होतात? भावंडातलं वातावरण कसं होतं ते सांगा. हा, माझ्या कुटुंबात म्हणजे आम्ही 3 जण सख्खे अच्छा. आणि 2 बहिणी, असं 5 जण बहीण भाऊ आई वडील, एवढं कुटुंब आमचं एकत्रित असायचं. त्याच्यापैकी मी सर्वात लहान, 5 नंबरचा थोडक्यात म्हणायला हरकत नाही. भावंडात तुम्ही सगळ्यात लहान आहे. लहान आहे. मग कधी भांडणं वगैरे व्हायचे का असे? आणि झाले तर मग कोण मागं कोण घ्यायचं? शक्यतो तर तशी भांडण्याची वेळ आली आलीच नाही. आली नाही. हा, बहिणीचे व्हायचे. माझ्यापेक्षा जे मोठी बहीण आहे तिच्यासोबत व्हायचे माझे. अच्छा. कारण आम्हाला दोघांनी जास्त अंतर नसल्यामुळं दोघांनी एकच वस्तू हवी असायची. मग त्यासाठी थोडंफार व्हायचा संघर्ष, पण ती आई नंबर ती करायची. म्हणजे ते बहीण भाईवर केले भांडणं हे लुटपुटी असं नाही का? लुटपुटीचे. सर एक 4थी पर्यंत गावात शिक्षण झालं. हो. अगदी त्या गावातला जो माहोल आहे जवळातला, हो. तो तुम्ही पूर्णपणे एन्जॉय केला, जगलात खरं तर बिलकुल नाही जगलो का? सर. कुठलीही तक्रार नव्हती. नाही. सर ज्या वेळेला बाहेर गावी गेलात शिकण्यासाठी, तर काय आहे नेमकं तिथला अनुभव काय? नाही, बाहेर गावचा अनुभव म्हणजे कसं आहे, एक तर चालत जायचो होतो आम्ही, तिथं राहिलो नाही. अच्छा. म्हणजे गावातूनच? गावातून चालत जायचं सकाळी. मग पाऊस असो ऊन असो आम्ही चालायचं. बरं रोड नव्हते, मग त्यावेळेस काय पायामध्ये चप्पल बूट हे ठेवून चालता येत नसतं. शेतामधून वाटा असायच्या चिखलात, पण त्याचे जे आनंद होता तो आज मिळत नाही सर इथं रोडवरचा. एक विचारास वाटतं की जाधव जवळ ते पोरेगाव नाही का? हो. किती अंतर आहे? 2.5 किलोमीटर. 2.5 किलोमीटर. जाणे 2.5, येणे 2.5. 2.5. दररोज तुम्ही कळत न कळत या ठिकाणी 5 किलोमीटर व्यायाम करायचा. 5 किलोमीटर. तर या प्रवासाचे काय अनुभव सांगा. म्हणजे मग वाटेत दिसेल ती फळझाडावर आमचा हल्लाच असायचा ना सर. मग हा प्रवास किती वर्ष केला? 1 वर्षच केला. 1 वर्ष. हा, 1च वर्षी केला. आणि नंतर काय झालं, मोठे बंधुराज पोलीसमध्ये भरती झाले. अच्छा. मग आम्हाला 6वीचं शिक्षण त्या बंधूसोबत कुठे परळीला. परळीला केलं? परळीला. परळी हा, शहरामध्ये. बरं. पोलीस डिपार्टमेंटला होते ते. आता एक विचारास वाटतं की बंधुराज पोलीस झाले ठीक आहे, हो. थोडं जरा वातावरण बदललं बरं. आणि तुम्ही डायरेक्ट खेड्यातनं शहरामध्ये गेला. डायरेक्ट शहरामध्ये आहे की गेलो. नाही? तिथं 6 महिने मी अक्षरशः लढत होतो. मग गावाकडे जायचं. कारण ते वातावरण हेकाल्या वातावरणामध्ये सूट झालेलं होतं आणि ती वय एवढं मॅच्युअर झालेलं नव्हतं ना. त्याच्यामुळे मला हे चांगलं वाटायचं. मस्त खायचं, जगायचं. हे जीवन चांगलं वाटायचं. ते शहरी जीवन मला नकोच वाटायचं. परळीमध्ये किती वर्ष काढले? परळीमध्ये 7वी झाली सर. 7वीला तिथून आमच्या बंधूची बदली घाटनांदूरला चौकीला झाली. त्याच्यामुळे सोमेश्वर विद्यालयाला 7वीला गेलो. अच्छा. म्हणजे बंधू जिकडं ते सोबतच ठेवलेलं ना. आता दुसरा कुठं इंडिपेंडेंट ठेवण्यासारखं सोर्स नव्हते. म्हणजे परळीहून तुम्ही कुठे गेले? घाटनांदूर. घाटनांदूरला 7वी सोमेश्वर विद्यालयात झाली. म्हणजे 6वीला मी सरस्वती विद्यालय परळीला झालो. 7वीला सोमेश्वर विद्यालय घाटनांदूरला झालं. प्रत्येक वर्षी शाळा. दुसऱ्याच वर्षी लगेच आणखी त्यांची बदली परळीला झाली. बरं. पुन्हा 8वीला सरस्वती विद्यालयाला आलो. मग हे जे प्रत्येक वर्षी बदलणं, त्या वर्गातले मित्र व्हायलाच 4-6 महिने जायचे. शटल होईपर्यंत त्यांची बदली व्हायची. त्याच्यामुळे मला तीही कंटाळवाणं वाटलं, थोडंसं नकोसं वाटलं. नकोसं वाटल्यानंतर ह्या गोष्टीची तक्रार मी वडिलांकडे केली आणि वडिलांनी पर्यायी व्यवस्था मला 9वीला अंबाज बघायला ठेव. म्हणजे तुम्हाला ते नको वाटलं नाही का?
हा, प्रत्येक वर्षी शाळा बदलायची. दरवर्षी शाळा बदलायची. मग तुम्ही 9वी 10वी ही अंबाजोगाईला पूर्ण अंबाजोगाईला योगेश्वरीला केली. सर विचार वर्ग बदलले, शाळा बदलली नाही का, परंतु एक आहे की अभ्यास जो आहे हो. त्याच्यामध्ये सातत्य लागतं. सातत्य लागतं. तर त्या काळामध्ये तुमचा अभ्यास कसा होता, अभ्यासाला प्रोग्रेस कसा होता, कुठले कुठले विषय आवडायचे ते सांगा. तर सहावीला मी इथून गेल्यानंतर मला कुठलाच अभ्यासच नको वाटायला, तिथे राहायचंच नकोच वाटलं. बरं. कारण एक तर शहरी भाग, एकदम ग्रामीण मधून मोठ्या शहरामध्येच गेलो. मग 6वी जेमतेम माझी झाली तिथं. पण 7वीला ज्यावेळेस मी घाटनंदोरला गेलो त्यावेळेस ग्रामीण आपल्या गावच्या वातावरणाशी मॅच होणारं या घाटनंदोरचं वातावरण होतं. मग तिथं गोडी लागली, अभ्यासाची गोडी लागली. आणि 7वीला त्यावेळेस बोर्ड यायचा होता. तर 7वीला घाटनांदूर सेंटरमध्ये 2 नंबरला आलो. म्हणजे तुमचा अभ्यासातला इंटरेस्ट चांगला होता. म्हणजे अभ्यास भावाच्या धाकामुळे केला का स्वतःहून केला ते सांगा. नाही, गोडी निर्माण झाली. अच्छा. धाक माझ्यावर कोणी लावता नाही. बंधुराज पोलीस होते. नाही, दडपण नाही. कारण त्यांच्यावरही मग त्यांचं दडपण वडील होते ना. त्याच्यामुळे हे जर दडपण आलेले तर तिकडे तक्रार. म्हणजे हेडमास्टर गावाकडे होते. त्याच्यामुळे त्यांनी दबाव कधी आणला. अंबाजोगाई जेव्हा आलात, जरी भावाने किती दबाव आणला असेल तो पण तुमच्यासाठीच अभ्यासासाठी. ते तर राहायचं ना. ज्या वेळेला तुम्ही आलात अंबाजोगाईला तर त्यावेळेला 2 वर्ष कसे गेले नेमके 9वी 10वी ते सांगा. नाही, अंबाजोगाईला एकदम चांगल्या वातावरणामध्ये गेले. आता योगेश्वरी शाळा त्यावेळेस नामांकित आजही आहे. तर त्या शाळेमध्ये जवळपास 6-7 तुकड्या होत्या सर. एका वर्गाच्या 7-7 तुकड्या होत्या. तिथं तुकडीमध्ये टॉपचा नंबर सोडला नाही. अच्छा, बरं. योगेश्वरीला सर 10वी पर्यंत तुमचा जो अभ्यास आहे तो अगदी टॉपचा चालला नाही का, अगदी चांगल्या पद्धतीने. आणि विशेष कौतुक यासाठी करतो की म्हणजे कुणाचं गाईडलाईन असं म्हणजे हे कर म्हणून असं म्हणजे वडील जवळ नाही, आई जवळ नाही, आणि सगळ्यांना सोडून तुम्ही 2 वर्ष तिथं अंबाजोगाईत राहिलात, शिकलात, चांगला अभ्यास केला, चांगले मार्क्स पडले. आणि असं म्हणतात की त्या काळात पण आज पण सुद्धा जर ज्याचा अभ्यास चांगला आहे, ज्याचा कल चांगला आहे नाही का, तर डॉक्टर व्हायचं. मग तुम्हाला त्या काळामध्ये काय डोक्यात होतं नेमकं? नाही, डॉक्टर ही फील्ड माझ्या डोक्यामध्ये नव्हतीच. सुरुवातीपासून नव्हती. हा, सायन्स घेतला मी. 10वीला चांगले पर्सेंटेज मला मिळालं. 10वीला त्या योगेश्वरीच्या तुकडीमध्ये मी फर्स्ट आलो. म्हणून फक्त आर्ट, कॉमर्स ऐवजी सायन्स करू. कारण काय की हुशार विद्यार्थी म्हटलं त्याला विचारलं की काय व्हायचंय, ठरलं उत्तर असते इंजिनियर किंवा डॉक्टर. पण त्या काळी नव्हती क्रेज सर. क्रेज नव्हती. माझं ज्यावेळेस झालं 10वी, माझी 10वी 83ला झाली सर. अच्छा. तर 83ला ती क्रेज नव्हती, इंजिनिअरिंगची होती. कदाचित त्यावेळेला तुमच्या डीएडला पण नंबर लागला असता. म्हणजे तुम्हाला गुरुजी इझीमध्ये सहजमध्ये लागत होता डीएडला. डीएडला एवढीच कॉम्पिटिशन नव्हती. सगळ्या वाटा मोकळ्या होत्या नाही कशा. हा, त्यावेळेस फक्त पॉलिटेक्निक ह्याला स्पर्धा होती. अच्छा, बरं. तिथं मेरिट फार लागायचं त्यांना. तर तिथं तेवढं पर्सेंटेज मला मिळालं नाही. आणि डीएड वगैरे करण्याचं काही डोक्यामध्ये नव्हतंच आपल्या. मग सायन्स, तुम्ही विज्ञान शाखा निवडली, सायन्स फॅकल्टी, आणि अभ्यासाला सुरुवात केली. परत विचारतो तुम्हाला की ज्या वेळेला अभ्यास करत होतात 11वी-12वीला कॉलेजला, कारण शाळेचं वातावरण वेगळं असतं, महाविद्यालयांचं वातावरण वेगळं असतं, तर टार्गेट काय होतं समोर नेमकं, म्हणजे काय व्हायचं नेमकं आपल्याला? कारण काय असतं की आपण अभ्यास करतो म्हणजे आपल्याकडे टार्गेट असतं की मला या वाट्यात जायचे, मला त्या वाट्यात जायचं. तशी तुमची वाट कोणती होती? नाही, ग्रॅज्युएशन होणं. अच्छा, बरं. फक्त एवढं टार्गेट होतं सर. म्हणजे काय असं डोक्यात होतं? इंजिनिअरिंग किंवा मेडिकल किंवा काही असं टार्गेट नव्हतं. ग्रॅज्युएशन करायचं पण सायन्समध्ये करायचं. अच्छा, हे टार्गेट होतं. 11वी-12वीला गोडी लागण्याचं कारण काय झालं सर? योगेश्वरी शाळेमधून लगेच योगेश्वरी महाविद्यालयातच गेलो. जवळच तिथंच. आणि तिथं गेल्यानंतर मला शिक्षक पर्यंत एवढा चांगला भेटला तिथं. म्हणजे प्राध्यापक लोक एवढे चांगले भेटले. एक तर माझ्याच आडनावाचे सर, लातूरचे होते, शिंदे सर म्हणून. ते आम्हाला बॉटनी शिकवायचे सर. तर ती एवढी बॉटनी शिकवायची, तुम्हाला जीवनामध्ये जी समोर तुम्हाला घटना घडतात तिचे उदाहरण देऊन शिकवतात. आणि त्याच्यामुळे त्यांनी दिलेलं उदाहरण कधीही वर्गात कोणताही विद्यार्थी विसरला नाही सर. प्राध्यापक शिंदे सर जे बॉटनी शिकवायचे. हा, तर त्यांना नंतर आपले देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना विलासराव, त्यांनी योगेश्वरी संस्था त्यांचा राजीनामा मंजूर करत नव्हती. मुख्यमंत्र्यांनी दबाव आणून त्यांचा राजीनामा मंजूर करायला लावला आणि शाहूला घेऊन गेले. एलियस शिंदे. सर, विचारायचं वाटतं की ज्या वेळेला BSc झाल्यात
मग लॉ करण्यासाठी कोणी गाईडलाईन आता ते काय झालं, बीएससी कोणतं केलं सर मी, बीएससी दुग्धशास्त्र, डेअरी सायन्स. डेअरी सायन्स केलं. कारण शेती वडिलांनी कमवून ठेवलेली होती. अच्छा. तर माझं स्वप्न काय होतं की आपली डेअरी फार्म सुरू करू. अच्छा. कोर्स त्याचा करून तुमच्या डोक्यात उद्योग होता. उद्योग होता. अच्छा. मग त्यानुसार मी डेअरी दुग्धशास्त्रावर ग्रॅज्युएशन केलं सर, बीएससी डेअरी सायन्स. आणि ती डेअरी सायन्सची बॅच माझी दुसरी सर, योगेश्वरी महाविद्यालयात सुरू झाल्यानंतर कोर्स दुसऱ्या बॅचचा मी. ज्या विचाराने डेअरी सायन्स केलं बीएससी, हो, मग त्या विचाराने मग तो प्रोजेक्ट उभा केला का नाही ते सांगा. नाही तेच पुन्हा टर्निंग पॉईंट भेटले ना सर त्याच्यामध्ये. त्याच्यात काय झालं, मी डेअरी सायन्स झालो. डेअरी सायन्स झाल्यानंतर मी शिक्षण बंद केलं. अच्छा. मी गावाकडे आलो. गावाकडे प्लॅनिंग तीच होती की डेअरी फार्म सुरू करू टाकू. अच्छा. परंतु ते म्हणले तुला शेतीच करायची, वडिलाचं मार्गदर्शन थोडंसं ह्या बाबतीत लागलं किंवा मग शेतीच करायची ना, मग एक चला लॉ करून घे. म्हणजे ही गाईडलाईन्स तुमच्या वडिलांची. बहुत बढिया. ते म्हणले मग LLB कर असं म्हटलं, म्हणून LLB ला सुद्धा मी रेग्युलर जास्त करून तिथं राहिलो नाही सर. म्हणजे ट्रेन सुटली होती खरं तर, सुटली होती, शेवटचा डब्बा शिल्लक होता. आणि वडिलांनी सांगितलं की वडिलांनी सांगितलं हे कर, त्याच्यानंतर शेती बी करू शकतोस तू, तुला फॉर्म टाकायचे फॉर्म टाकू शकतोस. हे सांगितल्यामुळे LLB ला गेलो मी. ती LLB MSP मंडळाच्या बीडलाच केलं सर. म्हणजे वडिलांचे उपकार नाही का, की ज्यांनी तुम्हाला योग्य वेळी मार्गदर्शन केलं, रस्ता दाखवला. आणि कोणतरी लागतं सांगणार. सर तुम्ही लॉ पूर्ण केलं, मग परत विचारतो की लॉ पूर्ण केल्यानंतर तो तुमचा जो काळ आहे त्यावेळेला जनरली अंबाजोगाई किंवा मग छत्रपती संभाजीनगर नाही का किंवा बीड हे सगळं सोडून तुम्ही मग केजची काय निवड केली. त्याच्यामध्ये मी काय झालं, लॉ कम्प्लीट झाल्यानंतर मग थोडीशी त्याच्यामध्येही थोडंसं कुतूहल वाटायचं. कारण आपण तोपर्यंत कोट घातलेला नव्हता. कोट घातलेले वकिलांना पाहून आपली वाटायचं आपणही तसं राहावा, तसं बनावा. ह्यासाठी पुन्हा जिज्ञासेपोटी मग मी अंबाजोगाई येथेच जिल्हा कोर्टामध्ये वकिलीला सुरुवात केली. मग तिथं सुरुवात केली. 1-2 वर्ष मी तिथं वकील केली, वकील व्यवसाय. पण मध्यंतरी आता घरगुती काही कारण असते सर, त्या कारणास्तव मला अंबाजोगाई सोडून केरला यावं लागलं. हे शहर बदलणं ठीक आहे. मला एक विचारायचं वाटतं की ज्या वेळेला आपण कुठलीही गोष्ट सुरू करतो नाही का, सहज लवकर होत नाही. अगदी वेट अँड वॉच असतो. तर वकिली क्षेत्र विदेशी क्षेत्रामध्ये आल्यानंतर जम बसायला किती वेळ लागला, किती वर्ष लागले नेमकं? कमीत कमी नाही, माझं जम बसायला मी ज्युनियरशिप सोडल्यानंतर म्हणजे अंबाजोगाईची प्रॅक्टिस सोडून इथं आल्यानंतर 1-2-2.5 वर्ष गेली सर इथं. म्हणजे तो खरं तर संघर्ष काळ असतो ना, संघर्षाचाच काळ असतो. कारण त्यावेळेस तुम्ही प्राप्ती काय होते याच्याकडे जर न लक्ष देता तुम्ही जर अभ्यासाकडे लक्ष दिला, त्यावेळेस तुम्ही कशी केस आली, त्याच्यावर काय आपण मार्ग काढले पाहिजे, ही जो तुम्ही उत्सुकता, त्याच्यामध्ये मेहनत, म्हणजे जिज्ञासा, पुन्हा चौकस बुद्धी, ह्या ज्या गोष्टी ठेवल्या आणि त्याच्यामधून मला केसला आल्यानंतर सुद्धा 2 चांगल्या सिनियर लोकांनी ज्युनियरशिपसाठी ये अशा ऑफर दिल्या होत्या सर. अंबाजोगाईला किती वर्ष केले? 2 वर्ष. 2 वर्ष. इथं आपण 2.5 वर्ष संघर्ष. मुद्दाम विचारतो, 4.5 वर्ष या ठिकाणी प्राप्ती काहीच नव्हती जवळपास नाही का, म्हणजे काही एवढी मिळकत नव्हती अशी, आणि संघर्ष सुरू होता. कधी अशी मध्ये भीती वाटली नाही का की थांबवा आता, हे आपलं गाव बरं आहे, शेती बरी आहे आपली? नाही, मी केरळला जे निर्णय घेतला सर, 2 वर्ष तिथले केल्यानंतर तिथं मला जास्त खर्च लागला नाही, कारण सिंगल होतो. सिंगल असल्यामुळे जास्त काही खर्च लागलाच नाही, मला कुठली व्यसन नव्हती. त्याच्यामुळे मला खर्चच नसायचा तिथं. त्याच्यामुळे मी सिनियर कडून पैसा न घेता ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला सर तिथं. सिनियरनी दिलेले पैसे सुद्धा मी रिटर्न त्यांना करत होतो. त्यांच्या अब्सेन्सी मध्ये मी त्या काळामध्ये पैशाकडे लक्ष दिलं नाही, ती लालसा नव्हती, गरजही नव्हती त्यावेळेस. आणि मग इथं परत 2.5 वर्ष. इथं 2.5 वर्ष तर इथून माझ्या शेतीकडे मी लक्ष देऊ शकलो, कारण 10 किलोमीटरवर गाव. 4.5 वर्षाच्या संघर्षानंतर खऱ्या अर्थाने गाडी ह्या व्यवसायामध्ये जम बसायला तिथून पुढे सुरुवात झाली. आज साधारणतः किती वर्ष झाली नेमके की, आणि त्या पूर्ण प्रवासाचा म्हणजे इतिवृत्तांत काय नेमका, म्हणजे काय आहे नेमका प्रवास हा? इथंही मी आल्यानंतर सर स्वतंत्र सुरुवात केली. 2-2.5 वर्ष.
जम बसायला वेळ लागलाच. त्या काळामध्ये शेतीमध्ये उत्पन्न काढत होतो आणि त्याच्यावर माझं व्यवस्थित चाललंय. मी फार एकदम मोठा होण्याचा विचार केला नाही सर, कारण काही उदाहरणं मी पाहिलेली होती सर. जी झटपट मोठा होतो तो तेवढाच खाली येतो. तर मी माझी सुरुवात ही दमादमाने गोस्लो. मी कुणाची वडाताण करायची नाही. आपल्या व्यवसायाशी प्रामाणिकपणानं आणि मेहनतीनं काम करणे आणि आपल्या पक्षकाराशी इमानदारीनं राहणे, ते तर आतापर्यंत ठेवले खरं नाही. हा सर, एक विचार असं वाटतं की सुभाष या नावामध्येच खास आहे नाही का, आणि पहिल्यापासून एक वेगळे पण जपले आपण. अगदी या केज नगरीमध्ये आल्यापासून ते अगदी आजपर्यंत जो प्रवास आहे, तर अगदी प्रामाणिकपणे सेवा देणारे वकील म्हणून तुमची ओळख आहे खरं तर ही ओळख सहज निर्माण झालेली नाही सर. मग त्याच्यासाठी स्वभावही माझा जो स्वभाव आहे हा पण कारणीभूत ठरला. त्याच्यामध्ये काय झालं, माझ्या स्वभावामुळं एक तर कुठल्या ऑफिसर संघ विनाकारण वाद घातले नाही. त्याची पावती त्यांनी अशी दिली की मला 2-3 पॅनलवर त्यांनी अपॉइंट केलं. मी माझ्या व्यवसायाकडे जे पाहतो ते बिझनेस म्हणून कधीच पाहिलं नाही सर. ठीक आहे, स्वार्थ हा प्रत्येक गोष्टीमध्ये असतो. आपल्यालाही काही फायदा मिळावा, कुठलीही व्यक्ती 4 पैसे मिळाले पाहिजेत यासाठीच काम करते. यासाठीच काम करते. पण त्यासोबत त्या पैशाच्या बदल्यामध्ये त्यांनाही व्यवस्थित मोबदला मिळाला पाहिजे, ही ध्येय कायम ठेवलं सर. जोडून या धन उत्तम व्यवहार. उत्तम व्यवहार. धन तर जोडायचे पण व्यवहार उत्तम पाहिजे नाही का. बऱ्याच वेळा काय असतं की मला पोट आहे, मी फक्त माझं बघणार, मला बाकीचं काय घेणं देणं नाही. तर हा स्वार्थीपणा नको. तर स्वभाव तुमचा असा आहे की माझंही पोट भरलं पाहिजे आणि दुसऱ्याचा फायदा पण झाला पाहिजे. सर, आजवर याच हिशोबाने आपण काम केलं आहे आणि म्हणून या केज न्यायालयामध्ये तुमची एक वेगळी ओळख तुम्ही तयार करू शकत नाही का. सर, सामाजिक भान आपण नेहमी जपलं. सामाजिक भान यासाठी म्हटलं की आलेला जो कोणी व्यक्ती आहे त्या व्यक्तीची परिस्थिती पाहिजे. आणि बऱ्याच वेळेला आम्ही ऐकलं की 1 रुपया न घेता सुद्धा त्या व्यक्तीकरता लढलात तुम्ही. करायलाच पाहिजे. सांगा. तर यामध्ये कसं असते, परिस्थिती नाजूक असते सर, पण अन्याय झालेला असतो. आता मी फार म्हणजे फौजदारी केसेसमध्ये जास्त पुढे गेलेलो नाही सर. मी दिवाणी स्वरूपाचे केसेसमध्ये होतो, म्हणजे शेतीचे वगैरे वाद असतात. मग खरोखरच एक जण दुसऱ्या शेतकऱ्यावर अन्याय करायला असतो, पण त्याची परिस्थिती नसते. त्या परिस्थितीमध्ये तुझे ज्यांना शक्य होईल ती तू दे, ह्या हिशोबाने मी चालवतो. त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्याच्याकडून फीस आपल्याला जास्त मिळाली नाही म्हणून त्याचं काम आपलं सोसो करणे हे नाही सर. जेवढं मला लाख रुपये फीस देऊन ज्याची केस लढवतो तेवढीच जिद्दीने त्याची केस लढवतो. सर, हे प्रत्येकाला जमत नाही, कारण काय असतं की प्रत्येकाच्या मनामध्ये पैसा मारो परमेश्वर नाही का. मग त्यासाठी सुद्धा मी मार्ग आहेत ना सर. हा, आता सरकार काय करतं सर, तुमच्या जमिनी संपादित करतं, रोडसाठी करतंय, तलावासाठी करतं, विविध कारण आहेत कशासाठी संपादित करतं. आणि ती जी किंमत देतं ती किंमत एवढी कमी असते सर, एवढी कमी असते ती कधीतरी 100 वर्षापूर्वीचे नॉर्म त्यांनी धरलेले आहेत सर सरासरी जमिनीच्या किमतीच्या, त्या पद्धतीनं करते. आता माझ्या बाबतीत उदाहरण पाहायचं म्हणलं तर या तलावासाठी संपादित झालेल्या जमिनीमध्ये प्रति गुंठा सर 300 ते 350 रुपये दिलेत फक्त गव्हर्नमेंट. मग त्या ठिकाणी शासनाशी लढून, ज्यांनी संपादित केले त्या महामंडळाशी लढून जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या पदरामध्ये फायदा कसा करून देता येईल आणि त्याच्यातून आपला फायदा कसा. आजवर अनेक गोरगरीब शेतकऱ्यांना या ठिकाणी तुम्ही न्यायालयाचं काम केलं आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य आहे, जी प्रसन्नता आहे, सर्वात समाधान सगळ्यात मोठं बक्षीस आहे नाही का. सर, एक विधिज्ञ म्हणून काम करत असताना ज्या वेळेला तणाव येतो तर या तणावाचं सोल्युशन काय असतं? सर, थोडीशी चिडचिड होते. सोल्युशन म्हणण्यापेक्षा थोडीशी चिडचिड होते, त्याचा प्रकार घरी बी होतो सर, परिणाम येतो. मग तुम्हाला घरून जो सपोर्ट आहे तो कसा आहे? घरून त्या गोष्टीला काही विरोधच नाही ना सर, थोडं शांततेने घेतात. ते तुमच्या आजवरच्या या प्रवासामध्ये तुमच्या सौभाग्यवती असतील, तुमच्या मुली असतील किंवा तुमच्या मुलं असतील, मी चिडचिड करायला ती समजून घेतात. ह्याच्या व्यवसायामध्ये ह्यांच्या थोडासा त्याच्यामुळे ते समजून घेतात ह्या गोष्टी. सर, ॲडव्होकेट सुभाष आर शिंदे
ॲडव्होकेट सुभाष राजाराम शिंदे हे आता एक नाव बनले, ब्रँड बनलं, काय वाटतं नेमकं आता? नाही, आनंद तर वाटणारच की सर. आनंद कोणालाही स्तुती ही किंवा प्रसिद्धी Yes. हवीच असते, पण जास्त प्रसिद्धीच्या मागे सुद्धा गेलो नाही सर. आपलं सरळ सरळ चालत राहणार. सहज चालत राहिलो. आता समाजसेवाच्या दृष्टीतून सर, दुसऱ्या वकिलांच्या प्रकरणामध्ये जर ऑफिसर्सला वाटलं की ह्याच्यात काही जर त्याचं समुपदेशन केलं किंवा त्यांना जर समजून गोष्टी सांगितल्या तर त्याच्यामधून ही प्रकरण एखाद्या वेळेस त्यांचं आपसात मिटू शकतं. अच्छा. तर असे प्रकरण कमीत कमी 200 ते 250 प्रकरणं माझ्याकडं जजेस लोकांनी रेफर केलेली आहेत. म्हणजे तुम्ही मध्यस्थी म्हणून करा. त्या पैशापेक्षा सुद्धा ते मिटलं पाहिजे, हे हा. महत्वाचं. तर त्याच्यावरही आता मिश्किलपणानं थोडंसं काही गोष्टी घेतात. तर त्याच्यामध्ये एक कॉलम होता सर, त्यांनी लेटर देते वेळेस त्याच्यात अमाऊंटचा एक रकाना ठेवलेला असतो. अच्छा. तर त्यांना जे मध्यस्थी करतात असे म्हणजे हायकोर्टनं नियुक्ती केलेली मध्यस्थामध्ये. बरं. हां, मेडिएटर म्हणून हायकोर्टनं नियुक्त केलं. हायकोर्टानं बुक पब्लिश केलेली, त्याच्यामध्ये ऑल महाराष्ट्रात माझं सुद्धा नाव आहे, त्या पुस्तकामध्ये नंबर आहे. मग तशा मॅटरमध्ये काय आहे, मध्यस्थीला पाठवल्यानंतर एक ठराविक रक्कम त्या मध्यस्थाला द्यायची असते. अच्छा. पण आता अशी सरळ सरळ सेवाभाव ठेवलेला असल्यामुळं ऑफिसर्स लोकांनी बी म्हणजे जजेस लोकांनी बी सेवाभावाच्याच पद्धतीने करतात. आणि त्यांनी गेल्यामुळे ती लेटरमध्ये मी सहज आपलं मिश्किलपणा म्हणलं सर इथं काहीतरी भरत जावा. जजेसली म्हणलं या ठिकाणी हे रिक्त राहतंय म्हणलं, हे रोपीच्या पुढे रिक्त राहते तर काहीतरी भरत जावा. आता साहेब त्यांना माहिती होतं हे सिरियसली नाहीये, जस्ट जोक. हां, जस्ट जोक म्हणून नाही. मग साहेबांनी दुसरं मॅटर रेफर करते वेळेस त्याच्यामध्ये नील शब्द लिहिला आणि मला सांगितलं भरून दिले म्हणजे पूर्ण. म्हणजे असा हा प्रवास आहे आपला. असा प्रवास आहे. आता मध्यस्थीच्या प्रकरणामध्ये इथं बरेचसे कामं त्या पद्धतीने केले. त्याचीच पावती म्हणून जजेस लोकांना बी वाटलं निर्भया स्टॉक सेंटर सारख्या पॅनलवर फक्त एक वकील नियुक्त करायचं असतं. त्याच्यामध्ये एक सामाजिक संस्थेचा मेन आणि एक वकील. तर त्या निर्भया स्टॉक सेंटरवर माझी नियुक्ती त्यांनी केली. दोन्ही पोलीस स्टेशनला पत्र दिलेत. तर ती महिला संबंधित म्हणजे या माध्यमातून अगदी महिलांची बाजू असेल, शेतकऱ्यांची बाजू असेल, जिथं जिथं या ठिकाणी वाटते की अरे यांना आपल्याला न्याय द्यायचा आहे तिथं आपल्याकडे आले, मदत मागितली, त्यांना आपण निःशुल्क द्यायला तयार झालो आणि दिलीही. कुणाच्या डोळ्यात जर आसू असतील तर ते आसू आपण पुसण्याचं काम करावं. आपल्यामुळे कुणाच्या डोळ्यामध्ये आसू येऊ नये, नाही का? आपल्यामुळे लोकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे, लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आकस नको, एवढं आपण चांगलं काम करावं. आणि पैसा करून पैसा येत नाही, तर आपण सहज चालावं, सहज जगावं, या जगण्यावर या मरण्यावर सजदा प्रेम करावं. आणि मग पहा लोक तुमच्यावर प्रेम करतात. अगदी ॲडव्होकेट सुभाष राजाराम शिंदे यांचा जो प्रवास आहे तो खूप वाखाणण्याजोगा आहे. त्यांना जे वाटलं तेच त्यांनी केलं. एक काळ असा होता की ते शिक्षक पण झाले असते, डॉक्टर पण झाले असते, प्रोफेसर झाले असते, परंतु या ठिकाणी डोक्यामध्ये काय होतं की गाव, आईवडिलांची सेवा करायची. आणि आईवडिलांची सेवा जी मुलं प्रामाणिकपणे करतात की त्यांना कुठंही जा त्यांना यश मिळतंच. वडिलांनीच शेवटी मार्ग सांगितला की तू लॉ कर. वडिलांनी सांगितलं, साहेबांनी ऐकलं, लॉ केलं आणि मोठ्या जिद्दीने प्रामाणिकपणे या ठिकाणी या विधी क्षेत्रामध्ये मागच्या अनेक वर्षापासून खंबीरपणे पाय रोवून उभे आहेत, चांगलं काम करत आहेत. निश्चितपणे या ठिकाणी ॲडव्होकेट सुभाष राजाराम शिंदे यांच्या जीवन कार्यावर टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. न्यूज वन महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा.